एका पौर्णिमेच्या रात्री असं म्हणतात की देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते आणि एक प्रश्न विचारते, कोण जागं आहे? हो, आज आपण त्याच कोजागिरी पौर्णिमेबद्दल बोलणार आहोत, तिच्या परंपरा आणि त्यामागचं महत्त्व समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न, को जागरती म्हणजे कोण जागं आहे. खरं तर हा संपूर्ण सण, ही सगळी परंपरा ह्याच एका प्रश्नाभोवती फिरते. हा एकच प्रश्न त्या रात्रीच्या जागरणाचा, त्या व्रताचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी को जागृती याचा नेमका अर्थ आणि महत्त्व काय आहे ते बघू. मग पूजेतल्या मुख्य देवतांबद्दल जाणून घेऊ. पूजेची तयारी कशी करतात, मध्यरात्रीचा तो खास नैवेद्य कसा असतो आणि सगळ्यात शेवटी या जागण्यामागे दडलेलं खरं तत्वज्ञान काय आहे हे समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. को जागृती या प्रश्नाचा अर्थ आणि महत्त्व. म्हणजे या पौर्णिमेच्या रात्री जागं राहण्याला इतकं का महत्त्व आहे? यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग कथा आहे. तर बघा, कोजागिरी पौर्णिमा हे फक्त एक व्रत नाहीये, तर अखंड समृद्धी मिळवण्यासाठी केलेला एक संकल्प आहे असं समजा. अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेच्या रात्री हे व्रत करतात. आणि कोजागिरी हा शब्द कुठून आला असेल? बरोबर, तो आलाय थेट त्या प्रश्नातूनच, को जागरती, कोण जागं आहे. आणि हो, 2025 सालची तारीख पण लक्षात ठेवा. पौर्णिमा सुरू होते 6 ऑक्टोबरला दुपारी 12:24 आणि संपेल 7 ऑक्टोबरला सकाळी 9:18. याच काळात असं मानलं जातं की आकाशातील ऊर्जा सर्वात जास्त प्रभावी असते आणि म्हणूनच या वेळेला इतकं महत्त्व आहे. आता ह्या जाळण्यामागची कथा, ती आहे 2 बहिणींची आणि त्यांचे स्वभाव म्हणजे अगदी टोकाचे वेगळे. एकीकडे आहे लक्ष्मी, हित करणारी कृपाळू, आणि दुसरीकडे आहे तिची मोठी बहीण अक्काबाई, जी संकट, त्रास आणि कटकटी घेऊन येते असं मानलं जातं. म्हणूनच या रात्री जागा राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही एक अशी रात्र आहे जिथे एकाच वेळी 2 गोष्टी साधायच्या आहेत. एक म्हणजे लक्ष्मीच्या कृपेचं स्वागत करायचं आणि दुसरं म्हणजे अक्काबाईच्या नाराजीपासून वाचायचं. कारण श्रद्धा अशी आहे की जे झोपलेले आहेत, आळशी आहेत, त्यांच्यावर अक्काबाईचा कोप होतो आणि जे जागरूक आहेत, दक्ष आहेत, त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. ठीक आहे, मग या रात्री पूजा नेमकी कोणाची होते? या शुभ रात्री आपण कोणत्या देवतांना सन्मान देतो? चला तर हे पाहूया. आणि या पूजेचं सौंदर्य ना, ते तिच्या साधेपणात आहे. इथे प्रत्येक देवतेचं आवाहन करण्यासाठी अगदी साध्या पण तितक्याच पवित्र वस्तू वापरल्या जातात. म्हणजे बघा, लक्ष्मी आणि कुबेरासाठी विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी, इंद्रासाठी आंब्याच्या ढाळीसोबत पाण्याने भरलेला कलश आणि चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा एक छोटासा गोळा. किती सुंदर कल्पना आहे, नाही का? ओके, तर मग ह्या देवतांचं आवाहन करण्यासाठी पूजेची जागा कशी तयार करतात, मध्यरात्रीच्या त्या खास मुहूर्ताआधी काय काय तयारी करावी लागते ते आता बघूया. ही मांडणी किंवा ही रचना एका विशिष्ट क्रमाने केली जाते. लक्ष्मी आणि कुबेरासाठी सुपारी, इंद्रासाठी कलश आणि चंद्रासाठी चंदनाचा गोळा. या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवून एक पवित्र जागा तयार केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी तयारी मध्यरात्रीच्या मुख्य विधीसाठी वेळेवर पूर्ण व्हायला हवी. आणि आता आपण येतोय या रात्रीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, त्या क्षणाकडे जो या संपूर्ण उत्सवाचा केंद्रबिंदू आहे. हो, तो क्षण आहे अमृत नैवेद्य तयार करण्याचा आणि तो अर्पण करण्याचा. इथे ना वेळेला खूप महत्त्व आहे. सगळं काही अगदी काटेकोरपणे केलं जातं. बघा, बरोबर रात्रीचे 12 वाजता पूजेची मांडणी पूर्ण होते. त्यानंतर पुढची 30 मिनिटं म्हणजे 12:30पर्यंत दुधाचं भांडं चंद्रप्रकाशात ठेवलं जातं. 12:30 वाजता त्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ठीक 12:39 हा शुभमुहूर्त संपतो. फक्त 39 मिनिटांचा हा वेळ असतो, पण तोच या विधीचा आत्मा आहे. आता प्रश्न पडतो की दूध चंद्रप्रकाशात का ठेवायचं? त्यामागे एक खूप सुंदर श्रद्धा आहे. असं मानलं जातं की चंद्रदेव स्वतः आपल्या किरणांमधून, ज्यांना शलाका म्हणतात, त्या दुधात अमृत मिसळतात आणि मग ते साधं दूध राहत नाही, तो एक पवित्र, आशीर्वादित प्रसाद बनतो. आणि हा नैवेद्य अर्पण केल्यावर एक प्रार्थना केली जाते, जी मनापासून केलेली असते. ही प्रार्थना सर्व प्रकारच्या दुःखांपासून, त्रासांपासून मुक्ती मागते. ऋण, रोगादी, दारिद्र्यम ह्या प्रार्थनेतून कर्ज, आजारपण, गरिबी आणि सगळे मानसिक त्रास ह्या सगळ्यांपासून कायमचं संरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते. पण हे सगळे विधी, ही पूजा, या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा अर्थ दडलाय. या जागण्यामागचं खरं तत्वज्ञान काय आहे? या परंपरेचं सार काय आहे? चला आता ते समजून घेऊया.
म्हणजे बघा, हे जागरण म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवून बसणं नाहीये, तर तो वेळ आध्यात्मिक साधनेसाठी वापरायचा असतो. गायत्री मंत्र, श्रीसूक्त किंवा लक्ष्मी, विष्णू आणि कुबेराचे मंत्र अशी स्तोत्र म्हटली जातात. या पठणातून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी समृद्धीला आकर्षित करते, अशी श्रद्धा आहे. आणि इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही पूजा फक्त पैशांसाठी म्हणजे वित्तलक्ष्मीसाठी नाहीये, ती आहे श्रीसाठी. श्री या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. श्री म्हणजे फक्त पैसा नाही, तर सद्गुण, कृपा, वैभव, आपलं आंतरिक तेज या सगळ्या गोष्टी त्यात येतात. ही त्या सर्वांगीण समृद्धीसाठी केलेली प्रार्थना आहे. आणि शेवटी हा सगळा विधी, हे जागरण, हे आपल्या आयुष्यासाठी एक खूप मोठं रूपक आहे. हे आपल्याला काय शिकवतं? तर हेच की खरी समृद्धी त्यांनाच मिळते जे जागरूक आहेत, सतर्क आहेत. जे आळशी आहेत किंवा समोर आलेली संधी गमावतात त्यांना नाही. आशीर्वाद त्यांच्याच वाट्याला येतात जे तयार आहेत, जागरूक आहेत आणि सतत प्रयत्न करत राहतात. आणि म्हणूनच कोजागर्ती हा प्रश्न फक्त त्या एका रात्रीपुरता मर्यादित नाही. तो खरं तर आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे थोडं अधिक जागं राहून, थोडं अधिक सतर्क राहून आपण समृद्धी आणि कृपा मिळवू शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?